सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे। उद्धव ठाकरेंनी ठाण्यामध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला। यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे। एवढं करून सुद्धा 5.25 लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले। 5.25 लाख ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं। लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय, तो ठाणेकरांनी पाहिलाय। आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय? महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल, पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत। आणि या विचारांचे जे कोणी तोते असतील, या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल। दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे, पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालतंय ते माहीत आहे आपल्याला। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय। ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली। या टीकेला उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीच्या दौऱ्याची पार्श्वभूमी आहे। नुकताच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा दौरा केला आणि इंडिया आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या। लोकसभा निवडणुकांच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला होता, पण ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी टीकेची राळ उडवली। दिल्लीश्वरांसमोर ठाकरे झोकल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली होती। त्याला उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत सडेतोड उत्तर दिलं। म्हणजे मराठी माणूस कसा ताठमानेने उभा राहिला नाही, ताठमानेने उभा नाही राहायचं। हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा, हे नाही संत हे नाही आम्हाला शिवरायांनी शिकवलं ना, आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवलं। हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही। महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल, पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत। आणि या विचारांचे जे कोणी तोते असतील, या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल। दिल्लीचं काय आम्हाला सांगताय? दिल्लीचं तुम्ही दिल्लीचे लोक मातोश्रीत यायची, दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे, पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालतंय ते माहीत आहे आपल्याला। तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही। आम्ही जातो खुलेआम, आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी, आणि आम्ही कुठेही लपून छपून काम करत नाही। आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वाद वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचलाय। उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून सुद्धा खोचक टीका केली। त्यालाही मुख्यमंत्र्यांनी मार्मिक उत्तर दिलं। हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत, ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती। बघा, आजही काहीतरी बोलले, आजही दाढीवरून बोलले। माझी दाढीची धास्ती आहे त्यांना। आनंद दिघे साहेबांची दाढीची धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला त्याचाच केला मी आहे। त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना, त्यांनी मिमिक्री देखील केली। हा, मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे। बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असतं। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवाची सल उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या मेळाव्यात बोलून दाखवली। तसंच आगामी विधानसभेत त्याची भरपाई करण्याचं आवाहन ठाकरेंनी केलं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावरून उद्धव ठाकरे यांना टोला हाणला। त्यांनी लबाडी करूनही जिंकलेले आहेत। खरं म्हणजे ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे, कारण सगळं काही पळवलं।
जोर जबरदस्ती पैशाचं वाटप एवढं करून सुद्धा 5.25 लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले. 5.25 लाख. अरे बाबा, आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला, पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं. लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय, तो ठाणेकरांनी पाहिलाय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा केवळ एक जास्तीची जागा जिंकली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेत लोकसभेतल्या स्ट्राईक रेटवरून वादंग रंगला होता. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमने सामने येणार आहेत. पण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये राजकीय वादाचा कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.